हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी तर बरी नाही हाव, पण तरी उठा लागतेच. माय हाव ना, तर मग उठाच लागते. माया पोरीले बी 8 दिवस झाले म्या काही असं विशेष खाऊ घातलं नाही. बिचारीची फरमाईश काही पुरी केली नाही. मग ते लय जिद करे काल, तर म्हटलं जाऊ दे आता थोडंसं बरं वाटू राहिलं तर मग करावं. बदामचा हलवा खायचा होता बाईले. मग बदामच्या हलव्याची तयारी केली. तिनंच बदामा भिजू घातल्या 20-25. आणि मी म्हटलं बाबू थांब, मी देतो करून. मग पाहिलं तर मिक्सर बिघडलं. मग काय, मग दुसरा ऑप्शन होताच आपल्याला खिसणी. मग खिसणीनं खिसू राहिली मी. हे पा कसं मस्त खिसल्या गेलेलं आहे जाडसर. जास्त काही चिपकणार नाही. हलवाही मस्त लागेल असं वाटू राहिलं मला आता. पाहू कसा बनते तर. मग त्याचं साहित्य पाहून घ्या. किसलेली बदाम, 2 चमचे साखर आणि 2 चमचे रवा. पण चमचे कोणते? साधारणवाले खाचे चमचे आपले. आणि 2 मोठे चमचे म्हणजे भाजीचे चमचे भरून तूप घालायचं. 2 मोठे चमचे. कारण ते तळल्यासारखं झालं पाहिजे. तळल्या नाही गेलं तर मग ते चिपकते, तो हलवा काही चांगला बनत नाही. असा सुटसुटीत असा भाजल्या जात नाही. म्हणून तूप जास्तच घालायचं. अति जास्त नाही घालायचं का पोयल्या जाईन त्याच्यातनी बदामा. तर असं आहे. मग ते कढई गरम करून ठेवली होती आणि नंतर तूप टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं का मी गॅस चालू केलाच नाही. मग मला स्वतःच हसा आला आणि मी गॅस चालू केला. तेव्हा माझी पोरगी विचारे मला डबल डबल, तू काऊन अशी करू राहिली, तू काऊन अशी करू राहिली. तेच काऊन की शूटिंग घेऊ राहिली ती. ते म्हणे थांब ना, तू हसू नको ना. म्हटलं ठीक आहे बाबू. मग तिला सांगितलं असं असं झालं बाबू, लायटर बिटर दाखवून. मग ते शांत झाली. मग म्हणे ठीक आहे ठीक आहे, कॅमेरा बरोबर पकडतो आता. मग पकडला तिने कॅमेरा. ब्लॉग आमचा सुरळीत चालू राहिला. हां, मग तूप गरम झाल्यानंतर त्यात ते 2 लहान चमचे रवा घालायचा. रवा जर नाही घातला तर मग तेच नुसतं नुसतं बदाम बदाम काय कामाचं आहे की नाही. हो, त्याचे साईड इफेक्टही होऊ शकतात. आता ते काही मी बोलत नाही ब्लॉगमध्ये. ते तुम्हाला माहीत आहे. तर म्हणून थोडासा रवा असला तर खाण्यातही मजा येते. आणि स्पेशली लहान मुलांसाठी शक्यतोवर साधं साधंच केलं पाहिजे. जास्त काही त्याच्यात असं फ्लेवर वगैरे टाकत नसते मी. मग तुम्ही पण असंच करा. लाल रवा झाला की मग त्यात बदाम टाका. ते सुद्धा तळल्यासारखी लाल होऊ द्या मस्त. त्यात मी थोडेसे जाड काप ठेवलेले आहेत, कारण ते खिसणीने किसल्यामुळे तेवढे जाड राहिलेच ते. पण काही नाही, नंतर दूध वगैरे टाकलं की ते शिजून जातील. तर मला असं वाटते का मिक्सरपेक्षा हे किसून जरा हलकं जाते भाजासाठी, चिपकत नाही. आमची नॉनस्टिकची काही कढई नाही आहे, साधीच कढई आहे. जी मी लहानपणापासून पवरेली. हे कढई आमच्या घरी होती, चुलीवर मांडल्या जायचे पहिले. तिचं काय बूड सबन सप्पा केलं आणि आता ते मी वापरतो. आईची कढई आहे ते. आणि याच कढईत तळण खाऊ खाऊ आम्ही मोठे झालो, तिघही बहीण भाऊ. म्हणून हे कढई माझ्यासाठी लय स्पेशल आहे. हे ॲल्युमिनियमची कढई आहे, लोखंडाची नाही आहे. मस्त घासत असतो मी तिला, तरी ते थोडंसं काळं राहतेच, कारण खूप जुनी आहे. 30-35 वर्ष आधीची आहे. मग जे राहिलेली मग ते साखर होती, ती मी आता याच्यात टाकलेली, ते सांगायचं विसरली. लाल बदाम झाल्यानंतर साखर टाकून द्या. ते काही चिपकत नाही, काही नाही. हवा तुम्हाला दाखवू राहिली, चांगली लाल झालेली आहे. आणि नंतर टाकायचं दूध. पण दूध जरासं टेक्निकनं टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. नाही तर एकदम जर तुम्ही दूध टाकलं तर ते सगळं तूप जे आहे ते हवेत बाष्पीभवन होऊन बिचारं गायब होते. आणि मग काही त्या हलव्याला टेस्ट येत नाही. कधी पण कोणत्याही हलव्यात म्हणा, खिरीत म्हणा, आपण तुपाची फोडणी घालतोच. तर मग काही पण असं लिक्विड घालताना थोडंसं हळूहळू घाला. म्हणजे तुम्हाला चटकाही लागणार नाही, तुमच्या अंगावरही उडणार नाही, गॅसही खराब होणार नाही, काहीच नाही, टेस्टमध्येही बदल होणार नाही. मग काय, दूध मिक्स झाल्यानंतर चांगलं सुटसुटीत होते, साखरही मिक्स होते. आणि मग नंतर असं फिरवत राहायचं. तुमचं जर नॉनस्टिकची असेल तर बापा काही पास नाही लागत कढईले. मग असं खूप वेळपर्यंत, म्हणजे तरी पण 5 ते 10 मिनटापर्यंत मी त्याला कमी गॅसवर शिजवलं. चांगलं फटफट वाजू दिलं. फटफट वाजलं की मग त्याच्यात तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं तूप घालू शकता. जर खाली लागत असेल, तुमच्याजवळ नशीन अशी कढई, तर मग तुम्ही लोखंडाच्या कढईत जर केलं तर तुम्ही तूप घालू शकता खाली. कारण ते खाली लागलं नाही पाहिजे, लागलं तर मग त्याची टेस्ट बिघडते. हे बघा कसं फटफट वाजू राहिलं आणि थोडंसं सेमी सॉलिड पण होऊ राहिलं, म्हणजे घट्ट होऊ राहिलं. जेव्हा
हे फिरवतो आपण तेव्हा हे पुरणासारखंच करावं लागते. पुरणासारखं नाही केलं तर मग काही मजा नाही. तेवढी मेहनत तुम्हाला घ्यायच लागते, पण पुरणापेक्षा लवकर होते हलवा. हे बघा कसं घट्ट झालं आहे हे. आता थोडंसं आणखी परतून घेतलं का मग त्याच्यातून तूप सुटायला लागते. एकंदर 10 मिनिटात झाला असेल माझा हा हलवा बनवून. हे बघा कसं तूप सुटून राहिलं. हां, असं तूप सुटायला लागलं का मग समजायचं की नाही बा आता स्पीड कमी केला तरी चालते. आपल्या हाताचा बरं, गॅसचा तर कमीच ठेवा लागते सुरुवातीपासून बाप्पा पाहिजा. नंतर ते गोल गोल फिरवणं बंद केलं, मग खाली लागू नये म्हणून मी अशा पद्धतीनं बघा मी कशी करते. त्या पद्धतीनं परतलं, त्या पद्धतीनं भाजून घेतलं. कारण सगळीकडून हलवा असा मस्त भाजला गेला पाहिजे. भाजल्या नाही गेला तर तो हलवा काय आहे की नाही बरोबर. या बदामच्या हलव्याला कोणतेही हलव्याला पाहिले की मला लहानपणची आठवण येते. आमची आजी आम्हाला तूप गुळ तूप करायला लावायचं आहे. हां, हे बघा कसं मस्त तूप सुटून राहिलं. तूप गुळची पण गोष्ट सांगतो. तूप गुळची अशी की जेवणामध्ये तिखट लागते तर मग शेवटी काय खावं बा, तर मग गूळ तूप आणि त्याच्यात वेलची पावडर मिक्स करायला लावत जाय आजी, आणि ते चाटायला लावत जाय आणि सगळ्याला एक एक चम्मच देत जाय. तर तसंच हे काहीतरी दिसून राहिलं. बघा कसा सुटसुटीत झाला ना. आमचा हलवा खाली लागला पण नाही, जळलाही नाही बिचारा, आणि टेस्टही मस्तच झाली अशी. आता सांगीनच आमची पिल्ली. मग गॅस बंद करून घ्या. तसं तूप आलं वर की सगळं. आणि मग काय, मग आमच्या मॅडमसाठी आम्ही केला तो सर्व प्लेटमध्ये. तो गरमच होता आणि त्याच्यात तिने चमचा डेला ठेवून तो चमचा झाला गरम. आणि जेव्हा तिने पहिला घास घेतला ना तेव्हा तिला चटकाही लागला होता. पायसानच होता तुम्ही पुढे. आता खाते. आमचा मोगली बसेलच होता तिथं. उरी बापरे, लागला चटका. मोगली बसलेलाच होता, कारण मोगली दुपारपासून वाट पाहू राहिला होता. बा कधी भेटते हलवा, कधी भेटते हलवा. हां, मस्त झाला म्हणते आता. मग तिला दुसरा थंडा चमचा दिला होता मी. तो चमचा काढून टाकला, मग ते खात होती. तर तुम्हाला पण हा व्लॉग कसा वाटला बदामच्या हलव्याचा तुम्ही मला सांगा. माझा आवाज काही ठीकठाक नाही आहे त्याबद्दल